कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काकी, काय ग? अहो तुम्ही इथे काय करता? हा ते म्हणलं इथं कुठं आपली जुनी भांडी आहेत का बघावं, म्हणजे सगळी एकदमच कलई करायला देता येते है ना. आणि मग आपण नावं पण टाकून घेऊ म्हणजे हरवायची नाहीत. पण ऐक ना बाळा, ते माझं पाणी प्यायचं तांब्याचं भांड कुठंच मिळालं नाही मला. अहो पण इथे नाहीयेत भांडी, मग इथे कसं सापडणार? हा बरोबर आहे, बघितलं मी, नाही सापडलं, कुठंच नाही सापडलं. जाऊ दे, चल येते मी. डॅडी, अहो मी म्हणतो वाट कसली बघायची, आत्ताच जाऊ आणि ते तळघर फोडून काढू. हा असं म्हणताय, चला टिकाव फावडं घेऊन जाऊया. चालते, चल छत्री. चिरंजीव बसा, उतावळ होऊ नका, बसा. असं करायचं असतं तर आम्ही आधीच केलं नसतं का? असं नाही करता येईल. लोक भावना लय डेंजर असते. लोकांना कळलं ना, लोक तुटून पडतील त्या खजिन्यावर. आणि सरकारला कळलं तर विषय संपला. सरकारच्या ताब्यात जाणार तो खजिना, आपल्या हातात कटोरा येईल. त्या खजिन्याच्या दाराला एक भलमोठं कुलूप आहे आणि त्या कुलपावर एक शिवलिंग आहे. त्याच्या चावीला म्हणतात लिंगोबा. ही चावी ज्याच्या हाती तो राज्य करणार या पंचक्रोशीवरती. आणि ती चावी त्या सूर्याच्या आईनं त्या वाड्यात कुठतरी दडवून ठेवली. डॅडी, मग ती चावीच आपण का नाही शोधत बर? एवढं सोपं नाही ते. माग आम्ही प्रयत्न केला होता, नाही गावला. आणि तो लिंगोबा कसा दिसतो हे दोनच लोकांना माहिती आहे. एक म्हणजे ती सूर्याची आई आशा, आणि दुसरी ही पुष्पा. पुष्पा काकू, जी की सूर्याच्या घरात आपल्या मोहिमेवर पाठवली. बाई चॅप्टर दिसती बरं का ते डॅडी. म्हणजे डॅडी, कागदपत्रांनी आपल्याकडे असलेली इस्टेट आपल्याकडेच राहणार, प्लस खजिन्याची चावी सापडली तर आपल्या 7 पिढ्या बसून खाणार. मला होणार. वा 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 डॅडी, एक नंबर काम झालंय, एक नंबर. जीव, अजून खजिना मिळायचा आहे. त्या आधीच एवढं खुश झाला तर कसं व्हायचं? वाव, किती छान दिसतात ही भांडी. बघू. भांड्यानं कलई करून किती सुंदर दिसायला लागली आहेत ना भांडी. होय, त्यांच्याकडे बघूनच ना श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. जुन्या भांड्यांचं सौंदर्य काही वेगळंच असतं ना. पण आहे ना, त्यात एक कमी असं मला वाटतं. कमी आहे? काय रे? त्या भांड्यांवर तुझं नाव लिहिलेलं नाही ना. तुझं नाव लिहिलं ना, अजून सुंदर दिसते. दादा, एक काम करा, सगळ्या भांड्यांवर ना तुझा सूर्यकांत जगताप असं नाव टाक आणि सुंदर असं मोठ्या अक्षरात टाका. सूर्या, अरे नको, सगळ्या भांड्यांना माझं नाव कशाला? कशाला म्हणजे? अगं मालकीनच या घराची. सगळ्या भांड्यांवर तुझं नाव पाहिजे, त्याशिवाय त्या भांड्यांना शोभा नाही ना. आणि बायकांना जसं सोन्याचा दागिना महत्वाचा असतो ना, तशी भांडी पण महत्वाची असते. कसं आहे, ही भांडी नुसती भांडी नाही तुळज, एका पिढीनं दुसऱ्या पिढीला दिलेला वारसा आहे. माणसानं तर जीव लावतोसच माझा नवरा, पण निर्जीव वस्तूंनाही माया करतो.
दादा तुळजाचा तू पहिला उकार की दुसरा? पहिला. सगळ्या भांड्यांवर हेच नाव टाकायचं का? सगळ्या भांड्यांवर तुळजा सूर्यकांत जगताप हेच नाव टाकायचं. तुळजा यांना वेळ लागला असं वाटतंय. मला सोनाराकडे जायचं, दागिना घ्यायचंय. अरे हो. मी तिथनं मी डायरेक्ट दुकानात जातो. हं? तू भांडे घेऊन ये घरी. बरं चालेल, जातो. आओ आओ पुष्पा, बहुत देर कर दी जालिम आते आते. सारखं सारखं कशाला बोलवताय आणि मला भेटताय हो? इथं कुणी बघितलं तर वांद होत्याल. आमचं काम कुठवर आलं? तुमचं काम चांगलं चोख करते मी. डॅडींचं सोडून आम्हाला माहितीये की तुझं काम तू चोख करतेस, मी बघितलंय. ए छत्र्या, मधी मधी नको करूसा, थोबाडा पटशील. मांजर डोळे मिटून दूध पित आणि तिला वाटतं आपल्याला कोण बघतच नाही. मांजर नाही, रान मांजर आहे. बॉस करेल बर का. तुला म्हणायचंय काय रे? हा? ते बघ. ए पुष्पा, चावी सापडली का? नाही. नाही नाही सापडले. हे काय? याबद्दल तू डॅडीनं काहीच बोलली नाहीस. खजिना दिसल्यावर तोंडाला पाणी सुटलं तुझ्या. हा? हे तिच्या बस. तुमची हिम्मत कशी झाली हो माझ्या हात उगारायची? हा? कोण समजतं तुम्ही स्वतःला? मी जर माझं तोंड उचकटलं ना तर तुमचा अख्खा सातबारा बाहेर काढीन. पण माझा हात दगडाखाली घावल्यात ना म्हणून मी गप आहे. पण ह्या पुष्पाला इतक्या हलक्यात घेऊ नका, कळलं का? आणि हिथून पुढे माझ्यावर हात उघडायच्या आधी 2 वेळा विचार करा. 2 काय 3 वेळा विचार करून बी हेच करीन. ही लंगोबाची चावी आमच्या पासून काढला पोलीस. ह्या छत्र्यानं तुमचं कान भरलं. अहो तुम्ही एवढ्या हलक्या कानाचा असाल ना असं वाटलं बी नाही. काय म्हणायचंय तुला? ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायच्या आधी एकदा मला तरी विचारायचं होतं ना, मी सांगितलं असतं. ही नाही ती चावी. आणि तुम्हाला काय वाटलं मी काय तुमच्याशी खेळ खेळते का? हा? मला काय याड लागलंय का तवा? माझा जीव मला प्यारा आहे. हा. डॅडी खोटं बोलते ही. अहो मी घरी गेलो होतो ना तेव्हा सगळी जुनी भांडी काढली होती, त्यात ही चावी सापडली. होय का? मी खोटं बोलते? ठरलं तर मग आता काय खरं आणि काय खोटं ते करायचंच. होऊन जाऊ दे. हे बघा, जर हे खोटं ठरलं तर माझ्या जसं कानाखाली मारली ना तुम्ही तसं याच्या कानफटात ठेवून द्यायची. देईन. हा खोटा ठरला तर याच्या कानाखाली देईन. आणि तू खोटी ठरलीस तुझा जीवच घेईन. ठीक आहे, चला मग देवळाकडं. जो काय असेल ना तो सोक्ष मोक्ष करू. चला. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.